मयेकर सोडायच्या बॉल होय कश्यप जर काय फालतू स्टार्ट करू फोन ने सांगतो बरा काल बघितला ऐकलं पाठीवर बोलतो हा हा रेडी 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 ऑल द बेस्ट बरोबर होतोय कॉलिंग लक्ष देऊन करा 5 बॉल 5 रन. आरामशीर राहुल, पडू नको. 6 चेंडू 6 धावा.
बसत नाही. पुन्हा झाले की टॅप चांगली बसते. चार बॉल टू गो. थांब थांब राहुल 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 राहून दे विकेट नको. 5 बॉल 7 रन. 5 बॉल 5 बॉल 7 रन. अंकेश गुड ट्राय गुड ट्राय. 2 ओव्हर 8 धावा. हा देणार आहे एक्स्ट्रा. राहुल हे राहुल बघितलं टॅप जात नाही म्हणून सांगितलं. एक धावा. चार धावा मिळाल्या आहे रायझिंग स्टारला. कडक फलंदाजी अंकेश तुरबाडकर यांच्याकडून. सुंदर असा फटकार मारला आहे. 3 ओव्हर 16. 3 षटकानंतर धाव संख्या झालेली 16. अंतिम फेरी अथर्व वर्सेस रायझिंग स्टार. रायझिंग स्टारने 2 सामन्यामध्ये यांना पराभूत केलं होतं अथर्व संघाला. आता अंतिम फेरीमध्ये काय चमत्कार घडवतात. 3 ओव्हर 16 18 बॉल 16 शेवटचं षटक. अक्षय याने पहिल्याच चेंडूवर अंकेश यांना त्रिफळाचूक केलेलं आहे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी 4थं षटक घेऊन आले होते. अंतिम फेरीचा सामना याबरोबर धावसंख्या अजूनही 16 धावसंख्येवर त्यांची दुसरा गडी बाद झालेला आहे. आणि आता त्यांचा अनुभवी खेळाडू राहुल जो पहिल्या उपांत्य सामन्यामध्ये सुरेख फलंदाजी केली होती, ह्या अंतिम फेरीमध्ये काय फलंदाजी करतो बघण्यासारखं असेल. शेवटचे 5 चेंडू शिल्लक आहेत. किती धावा घेतात आणि हा आव्हान तर नाही आतमध्ये अडवलेला आहे. ते आतमध्ये खेळाडू आतमध्ये. हॅलो सुरेख गोलंदाजी अक्षय यांची. व्हेरी बोल्ड. राहुल थोडीशी काहीतरी दचकट खेळताना अंतिम फेरीचा दबाव त्यांच्यावर आहे असं जाणवत आहे. आणि ह्या अंतिम फेरीच्या फेरीमध्ये एक गचळ असे त्यांचं फलंदाजी चाललेली आहे.
दोन धावा. स्वप्नील वाघोळे यांचं एक गचा क्षेत्ररक्षण, त्याचा तो फायदा हा रायझिंग स्टारला झालेला आहे. 1 या धावसंख्येने 2 धावा भेटलेल्या आहेत. 19. टुटुगो शेवटचे 2 चेंडू आणि हा सुरेख फटका. नाही वेदांत शेवटच्या चेंडूवर काय चमत्कार करतात बघण्यासारखं आहे. आघाडीचा फलंदाज आहे तो अजूनही ह्या मैदानावर उभा आहे. शेवटच्या चेंडूवर किती धावा घेतोय बघण्यासारखं असेल. एक माफक आव्हान अथर्व समोर गेलेलं आहे. उभा आहे नानू जोपर्यंत विकेटवर आहे तोपर्यंत मॅच त्यांच्या पूर्णपणे पारड्यापर्यंत जड आहे. 4 फूट बघ 4 फूट हे थांबा रे. आणि याबरोबर दुसरा गडी देखील बाद झालेला आहे. समीर यांनी लगातार 2 गडी बाद केलेले आहेत पहिल्या षटकामध्ये. काहीच खडतर आव्हान तर नव्हतं, सोपं आव्हान असताना स्वतःहून आपलं खडतर आव्हान केलेलं आहे. पण त्यांचा भरोसाचा फलंदाज हा नॉन स्ट्रायकरला उभा आहे रोहित हा याच्याकडे एक हाती मॅच फिरवण्याची ताकद आहे. रोहित आहे तोपर्यंत अथर्वच्या आशा पल्लवित आहेत.
2-2. पुन्हा 2. 6 झालेले आहेत. षटक संपलेले आहेत. पुन्हा एकदा गेल्या 2 सामन्यामध्ये आपण जी लढत बघितली ती रोहित आणि राहुल ते पुन्हा एकदा एकमेकांसमोर आलेले आहेत. बसवे गोलंदाजी. राहुल बॉल टू बॉल ठेव. तीन चेंडू धावसंख्या झालेली आहे. 2 गडी बाद 7. सुरेख गोलंदाजी राहुल यांची. निर्णायक षटक. राहुल मला वाटतं दोन्ही वेळेला या संघाबरोबर गोलंदाजी फलंदाजी दोन्हीमध्ये चमक दाखवली होती. डायरेक्ट घेतलेले आहे. एक मिनिट. किती बॉल किती झाले? दोन बॉल शेवटचा चेंडू आहे. 8 धावा झालेले आहेत आणि हा दुसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू राहुल यांचा. आणि समोर जातील आघाडीचा फलंदाज रोहित. एका धावावर समाधान. 9 उरलेल्या 12 चेंडूमध्ये त्यांना 12-13 आणि त्यांचा भरोसाचा गोलंदाज राहुल अनुभवी गोलंदाज आहे, जो अजूनही जे तिसरं षटक घेऊन येते पॉवर प्लेचं त्यावर बरीचशी अशी मदत आहे राहुलवर. कारण राहुलला सामना कलटणी देऊ शकतो, कारण त्यांचा भरोसाचा फलंदाज अथर्वचा रोहित अजूनही मैदानावर आहे, विकेटवर आहे. रोहित आहेत तोपर्यंत अथर्वच्या विजयाच्या अशा बऱ्याचशा पल्लवीत आहेत. सामना मला वाटतं दोन्ही सामने यांचे झाले जे होते रायझिंगचे आणि अथर्वचे याच्या अगोदरचे पण साखळीतला आणि उपांत्य फेरीतला एक रंगतदार चुरस झाली होती. ती चुरस आता अंतिम फेरीत देखील बघायला मिळत आहेत. कोण आले तुम्ही असताना काय घेते मग फायदा मग क्रिकेटच बंद करावं लागेल. राहुल यांचं वैयक्तिक पहिलं आणि सामन्याचं तिसरं षटक. समोर जातील सँडी आणि हा पहिला सुरेख फटका, पण एक डाव घेण्यात काही रोखू शकलेलं नाही, कारण मला वाटतं रोहित हे आपल्याकडे स्वतःकडे स्ट्राईक ठेवतील, जेणेकरून जेवढा स्ट्राईक आपल्याला ठेवता येईल तेवढं त्यांना धावा जमवता करता येतील. कारण अजूनही एकच बॉल 10
अजूनही आव्हान पाहिजे तेवढं सोपं नाहीये. Yes, yes. एक मिनिट पंच निर्णय घेतील. पंच निर्णय घेतील. थर्ड अंपर 3 अंपर एक आहे. आणि महत्वाचा तो इव्हन नानूला पण स्वतःहून त्याने मैदानाबाहेर गेला होता पण पंचांचा निर्णय बघत होता. आणि महत्वाचा येस ना तर स्वतः बाहेर गेला होता. रोहित स्वतः बाहेर गेला होता. आणि आता खरी चुरस सामन्यामध्ये निर्माण झालेली आहे ह्या अंतिम फेरीमध्ये. कारण त्यांचा महत्वाचा आघाडीचा फलंदाज रोहित हा बाद झालेला आहे. त्याला राहुल मी बोलल्याप्रमाणे अनुभवी गोलंदाज आहे राहुल यांनी समीर यांच्या तर्फे त्यांना बाद केलेला होता. अंपर काय ते मालक काहीतरी सांगतात. अंपर हा स्टंप बघा वाकले. अंपर अजून 3 स्टंप लाव मालकाने सांगितले. मालक आपला आनंद त्याचा गगनात मावत नाहीये. हो वेल बोल्ड राहुल खरोखर सुरेख गोलंदाजी. मालकांच्या टोपीचे रहस्य आता समजते. आल्यापासून त्याने टोपी काढलेली नाहीये. वेल बोल्ड वेल बोल्ड वेल बोल्ड. वाईड आहे ना. ओके आता मात्र समीर काही आपले कमाल दाखवू शकले नाही आहेत. नाही बॉल बरंच लांब होता. खड्ड्यावरून वळण घेतलं चेंडूने. 8 बॉल आणि 10 धावा विजयासाठी. सुरेख फटका संदेश पुजारी यांचा. त्यावर त्याने 1 धाव भेटलेली आहे. स्वप्नील हे देखील ह्या मैदानावरचे अनुभवी खेळाडू आहेत. हे थांबा रे. हा अथर्व आयडिया 9 7 बॉल मारत. शेवटचा चेंडू ना. एक मिनिट किती बॉल आहेत. हा 1 2 ओके स्टार्ट. राहुल यांचा शेवटचा चेंडू. सुरेख षटक. ज्या षटकामध्ये त्यांनी त्यांच्या आघाडीचा फलंदाज जो महत्वाचा फलंदाज होता नानू याला बाद केलेला आहे राहुल याने. शेवटच्या चेंडूवर काय करामत करतात ते बघण्यासारखे आहेत आणि सामोरे जातात ते स्वप्नील. गेला. आणि याबरोबर पुन्हा राहुल यांनी सुरेख गोलंदाजी राहुल यांची. चकवा चेंडू आणि तेवढंच आपलं सुंदर असं यष्टीरक्षण समीर यांचं समीर कदम यांचं आणि यष्टीचित केलेलं त्यांनी. याबरोबर सामना रंगतदार स्थितीत. शेवटच्या 7 चेंडूमध्ये मला वाटतं 9 धावा ना. किती 9 धावा विजयासाठी. आणि शेवटच्या षटक घेऊन येत आहेत तो रायझिंग स्टार गेल्या वर्षाचा वेदांत जो खरोखर एक अष्टपैलू कामगिरी पार पाडता येते फलंदाजीमध्ये गोलंदाजी पाहिजे. सँडी आपला अनुभव पणाला लावतील. बघूया सँडी काय करामत करतात संघासाठी. लगातार 2 विजय त्यांनी संपादन केले आणि हॅट्रिक आहे त्यांची विजयाची. अथर्वला हरवलं तर अथर्वला लगातार 3ऱ्यांदा हरवतील ते. एक सुंदर रंगतदार लढत. पहिल्या चेंडूवर पहिली धाव घेतली. बॉल टू बॉल काहीतरी चमत्कार पाहिजे. चौकाराचा किंवा 2 धावांचा. आणि बाद झाला. बाद 1 मिनिट थर्ड अंपर देईल. निर्णय थर्ड अंपरचा आहे. 1 मिनिट. थर्ड अंपरचा निर्णय आहे. कुणी हे नाही करायचं मध्ये. बाद दिलं. स्वतः फलंदाजाने आपण बाद असल्याचं कबूल केलेलं आहे. स्टंपवर त्याने शपथ घेतलेली आहे मी बाद आहे. आणि आता फलंदाज आले ते अक्षय विचारे वेदांत त्यांची सुरेख गोलंदाजी. शेवटचे 4 चेंडू राहिले वाटतं. 4 ना. 4 to 8 धावा. हो शेफाची
याबरोबर जवळजवळ आव्हान एक हॅट्रिक बहुतेक साधणार विजयाची रायझिंग स्टारचे मालक भलत्यात खुशीमध्ये चिन्मय अरे वेल बॉल वेदांत टुटू गो 2 बॉल 8 2 चौके पाहिजेत. हो वेदांत एक तर्फी विजय भेटलेला त्यांना. एक विकेट बाकी आहे. शेवटचा विकेट आहे. 8 धावा. 1 चेंडू 8 धावा. रुपेश काही करामत करू शकतात. एका चेंडूवर काय होऊ शकतं पण तेवढा दूरतो गोलंदाज त्याने सरळ चेंडू. याबरोबर विजयाची हॅट्रिक केलेली आहे. लगातार 3 वेळा अथर्वला हरवलेला आहे ते रायझिंग स्टारने आणि विजयाची हॅट्रिक केलेली आहे. आणि याबरोबर ह्या APL 2026 चे मानकरी ठरलेले आहेत ते रायझिंग स्टार चे संघनायक आणि मालक निलेश राव राणे यांचं हार्दिक अभिनंदन.